नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सक्सेस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की काळकाम वेगचा एक भाग, त्याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार पाहिले होते आपण। आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण काळकाम वेगचा दुसरा भाग, ज्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात काळकाम वेगवरती, तेही एकही सूत्र न वापरता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न आहे, ए व बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात। ए व बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात। बी व सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात। म्हणजे बी व सी दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात। त्याच्यानंतर दिलेलं आहे, सी व ए दोघे मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात। आता प्रश्न विचारलेला काय आहे, तर ए प्लस बी प्लस सी म्हणजे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। मग आता या ठिकाणी हे घटक लक्षात ठेवायचे आहे की या ठिकाणी जे काम दिलेलं आहे आपल्याला ते जोडीने काम दिलेलं आहे। म्हणजे काम कसं दिलेलं आहे, जोडीने दिलेलं आहे। ए व बी मिळून करतात, बी व सी मिळून करतात आणि सी व ए मिळून करतात। या प्रकारच्या उदाहरणामध्ये पण काल सारखाच आपल्याला लास्ट व्हिडिओ सारखाच आपल्याला लसावी काढायचा आहे। या तिन्ही संख्यांचा लसावी, या तिन्ही संख्यांचा लसावी, लसावी किती येतो, तर लसावी येतो 60, लसावी येतो 60। त्यानंतर परत याला 60 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 6 ने। याला 60 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 5 ने। याला 60 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 4 ने। परत तेच करतोय मी, 6 5 4 ज्या संख्याने गुणावं लागते त्या संख्या छेदामध्ये लिहिलेत। आता विचारलेलं होतं तिघे मिळून, तर या ठिकाणी आपण काय करतोय, बेरीज करतोय तिघांची। आता भाग देतोय, 60 भागिले तिघांची बेरीज किती आली आहे, 15। 15 एक 15, 15 चोक 60 म्हणजे उत्तर आलेलं आहे 4। पण दिलेलं काम जोडीने असल्यामुळे आलेल्या उत्तराची दुप्पट करायचंय, एवढं मात्र लक्षात ठेवायचंय आपल्याला। आलेल्या उत्तराची काय करायचे, दुप्पट। म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार, 8 दिवस। तिघे मिळून जर काम करायला लागले तर काय करणार, 8 दिवस। तर मित्रांनो दुसरा प्रश्न पाहूया याच प्रकारातील। या ठिकाणी दिलेला आहे, ए व बी दोघे मिळून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात। तेच काम बी व सी 12 दिवसात पूर्ण करतात आणि सी व ए दोघे मिळून 18 दिवसात पूर्ण करतात। या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेच करायचंय, तिघांचा, तिन्ही संख्यांचा लसावी घ्यायचा आहे। तिघांचा लसावी, तिघांचा लसावी म्हणजेच काय, तिघांच्या पाड्यात येणारी संख्या। तिघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या कोणती आहे, ती आहे 36। 36 दिले। आता परत तेच रूपांतर करायचं आपल्याला। 9 ला 36 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 9 चौक 36। परत 12 ला 36 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 12 त्रिक 36। 18 ला 36 बनवण्यासाठी कितीने गुणावं लागेल, 18 दुनी 36। मग ज्या संख्याने आपण गुणतोय त्या संख्या लिहिणार छेदामध्ये, 4 3 2। आणि प्रश्न विचारलेला आहे, तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, म्हणून या ठिकाणी घेणार आपण बेरीज। लिहिणार काय, 36 भागिले सर्व संख्यांची बेरीज किती येणार, 9। उत्तर काय आलेलं आहे, 9 एक 9, 9 चौक 36, 9 चौक 36। मग आलेल्या उत्तराची दुप्पट करायला विसरायचं नाही। किती आले, 8 दिवस। म्हणजे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 8 दिवसात पूर्ण करतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा शॉर्टकट पद्धतीने गणित शिकण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटनच्या बाजूला एक नोटिफिकेशन बटन असेल त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून माझे अपलोडेड व्हिडिओ, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळतील। आता मित्रांनो या प्रकारातील जो प्रश्न मी बोर्डावर दिलेला आहे, स्क्रीनवर दिसत आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो, ए बी सी यांचे काम करण्याचे दिवस दिले जातात आणि विचारलं जातं की त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर काय असतं। तर आपल्याला एक सिंपल पहिला घटक लक्षात घ्या, ए हा व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि बी व्यक्ती 20 दिवसात पूर्ण करतो। तर कोणाच्या कामाची क्षमता जास्त आहे, तर ए च्या कामाची क्षमता जास्त आहे। म्हणजेच याच्या कामाची क्षमता जास्त असल्यामुळं याला वेतन पण जास्त मिळालं पाहिजे। ज्याच्या कामाची क्षमता जास्त आहे त्याला मजुरी जास्त भेटली पाहिजे, ज्याच्या कामाची क्षमता कमी आहे त्याला मजुरी कमी मिळते। म्हणून आता एक लक्षात ठेवायचं, त्यांचे जे दिवस असतात, दिवस नेहमी मजुरीच्या व्यस्त पद्धतीमध्ये असतात। दिवस जास्त तर मजुरी कमी, मजुरी जास्त तर दिवस कमी। ए बी सी अनुक्रमे 12 दिवसात, 18 दिवसात व 30 दिवसात काम पूर्ण करतात। तिघांनी मिळून काम केल्यास त्या कामाची मजुरीचे गुणोत्तर काय असेल, म्हणजे त्यांच्या मजुरीचे गुणोत्तर काय असेल। तर या ठिकाणी पण आपल्याला वेगळं काही करायचं नाही, जे आधी केले तेच करायचं आहे। नेहमी लक्षात ठेवा फक्त एवढंच की मजुरीचं गुणोत्तर त्यांच्या व्यस्त पद्धतीमध्ये असतं। म्हणजे आपल्याला पर्याय देताना काय दिलं जातं, पहिली संख्या कमी, नंतर मोठी, नंतर मोठी, पण ते गुणोत्तर चुकीचं असणार, कारण की दिवसांची संख्या मजुरीसोबत व्यस्त मध्ये असते। म्हणून तिघांचा लसावी घ्या, तिघांचा लसावी। आता या तिघांचा लसावी येतो 180, लसावी किती येतो, 180। परत या 180 ला ए चं काढायचं असेल तर 12 ने भाग द्या, बी चं काढायचं असेल तर 18 ने भाग द्या आणि सी चं काढायचं असेल तर 30 ने भाग द्या। भाग दिला किती,
12 एक 12, 12 एक 12 उरले 6, 12 पंचे 60, इथली संख्या आली 15. परत 18 एक 18 0, म्हणजे इथली संख्या आली 10 आणि नंतर 0 0 सोबत कटला 3 एक 3, 3 संग 18, इथे गुणोत्तर आले 6. म्हणजे त्यांच्या मजुरीचे गुणोत्तर किती आहे? 15 10 6. त्यांच्या मजुरीचे गुणोत्तर काय आहे? 15 10 6. चला तर याच प्रकारातील पुढचा प्रश्न बघूया आपण. परत दिलेला आहे ए बी सी अनुक्रमे 4 दिवसात, 8 दिवसात व 12 दिवसात काम पूर्ण करतात. तर तिघांनी मिळून काम केल्यास त्यांच्या कामाची मजुरीचं गुणोत्तर काय असेल? म्हणजे त्यांच्या मजुरीचे गुणोत्तर काय असेल? परत तेच करणार आपण. दिलेल्या दिवसांचा लसावी घेणार. तर लसावी काय येईल मित्रांनो? या सगळ्यांचा लसावी किती येतो? 24. लसावी किती आलेला आहे? 24. लसावी म्हणजेच काय? या तिघांच्या पाड्यात येणारी संख्या. 12च्या पण पाड्यात 24 येतात, 8च्या बी पाड्यात 24 येतात आणि 4च्या बी पाड्यात 24 येतात. मग या 24 ला 4 ने भाग द्या, एकदा 8 ने भाग द्या आणि एक वेळेस 12 ने भाग द्या. 4 एक 4, 4 सख 24, 8 एक 8, 8 त्रिक 24, 12 एक 12, 12 दोन्ही 24. म्हणजेच त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर काय असेल? 6 3 2. तर ए बी सी यांच्या मजुरीचं गुणोत्तर किती असणार आहे? 6 3 2. बघा, एकदा जर त्या टाईपचा आपल्याला सराव झालेला असेल तर आपल्याला गणित सोडवायला वेळ लागत नाही. फक्त मला एक्सप्लेन करायचं असतं म्हणून मी तुम्हाला वेळ लावून सोडवतोय. पण आता बघायचं आपल्याला की वेळेच्या मध्ये गणित कसं सुटतं. तर इथे परत प्रश्न दिलेला आहे. ए बी सी तिघे अनुक्रमे एक काम 8 दिवस, 12 दिवस व 15 दिवसात पूर्ण करतात. तर तिघांनी मिळून काम केल्यास त्यांच्या मजुरीचे गुणोत्तर काय असेल? तर सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात येतं की आपल्याला यांचं काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. तर लसावी, या तिघांचा लसावी किती येणार आहे? 60. 120. तिघांचा लसावी किती येणार आहे? 120. आता या 120 ला एकदा 8 ने भाग देणार, 120 ला एकदा 12 ने भाग देणार आणि 120 ला एकदा 15 ने भाग देणार. आता भाग देण्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती लवकर भाग घेताय. 8 एक 8, 8 एक 8 उरले किती? 4, 8 पंचे 40. परत 12 एक 12 10, 15 एक 15, परत 15 टी 120 ना. मग 15 10 8 झालं मित्रांनो. त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर काय असणार आहे? 15 10 8. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. फक्त एवढंच की तुम्हाला तो प्रकार ओळखता आला पाहिजे. तर मित्रांनो, पुढच्या प्रकारामध्ये प्रश्न आपल्याला काय दिला जातो की ए चे दिवस आणि बी चे दिवस दिले जातात. त्या दोघांनी मिळून एकत्रित काम केल्यानंतर काहीतरी मजुरी दिली जाते. तर त्या मजुरीतील ए चा वाटा किती आणि बी चा वाटा किती, अशा प्रकारचा प्रश्न असतो. म्हणजेच काय? त्यांच्या मजुरी आपल्याला वाटून द्यायची आहे. तर या कन्सेप्ट मध्ये पण आपल्याला मागच्या प्रश्नाचाच लॉजिक वापरायचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी की दिवस आणि मजुरी हे नेहमी व्यस्त पद्धतीमध्ये असतात. मी तुम्हाला कन्सेप्ट सहित घेऊन जातोय. डायरेक्ट शॉर्टकट द्यायचं म्हणजे शॉर्टकट देऊन अर्थ नाही. त्याच्यातला आत्मा, त्याच्यातला कन्सेप्ट तुम्हाला समजलं पाहिजे की नेमका हा प्रकार असा का मांडला जातो. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? ए हा व्यक्ती एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 8 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून काम केल्यानंतर त्यांना 9100 रुपये मजुरी मिळालेली आहे. तर त्यामधील बी चा मजुरीचा वाटा किती? मग आपल्याला वाटा काढायचा आहे बी चा मजुरीचा. तर हे दिलेल्या काय आहेत? ए चे दिवस आणि बी चे दिवस हे दिलेले आहेत दिवस. मग एक घटक लक्षात घ्या, नेहमी त्यांची जी मजुरी जे काय असते तर ती मजुरी व्यस्त पद्धतीमध्ये असते. तर व्यस्त करते वेळेस दोनच व्यक्ती असल्यामुळे 8 इकडे लिहितो आणि 5 इकडे लिहितो. म्हणजे याची मजुरी जास्त असणार आणि याची मजुरी कमी असणार. म्हणजे दिवसांचं काय केलं मी? व्यस्त प्रकार मांडलेला आहे. मग आता हे दोघांनी मिळून म्हणले ना, दोघांनी मिळून काम केल्यानंतर त्यांना 9100 रुपये मिळालेले आहेत. म्हणून या दोघांची बेरीज किती येणार आहे? 13. आणि प्रश्न विचारलेला काय आहे तुम्हाला? बी ची मजुरी विचारलेली आहे. बी ची मजुरी विचारलेली आहे म्हणजे त्याला बी च्या अंकाने आपण काय करणार? गुणाकार करणार. मग इथे बी ला किती घेतलंय? 5. मग या 13 एक 13, 13 91, 700 गुणिले 5 म्हणजेच 3500 रुपये मजुरी कोणाला मिळालेली आहे? बी ला मिळालेली आहे. आणि जर समजा याच प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं असतं ए ची मजुरी किती, तर तुम्हाला ए ची मजुरी काढण्यासाठी त्याच 9100 ला तुम्ही भाग दिला असता दोघांच्या बेरीज 13 ने आणि त्यावेळेस तुम्ही वापरला असता 8 गुणाकारामध्ये. म्हणजे ज्याची तुम्हाला मजुरी काढायची आहे त्याचा अंक तुम्हाला गुणाकारामध्ये घ्यायचा आहे. 13 एक 13, 13 91, 700 गुणिले 8, 7 8 56 म्हणजेच 5600 रुपये मजुरी कोणाची आहे? तर ती आहे ए ची. समजलं? तर पुढचा प्रश्न बघूया याच प्रकारातील मित्रांनो. तर या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला ए हा व्यक्ती एक काम 7 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 4 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून काम केल्यास त्यांना 13200 रुपये मजुरी मिळाली. तर त्या मजुरीतील ए चा वाटा किती? आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे ए चा वाटा. जसं की आपल्याला माहिती आहे की हे दिलेले आहेत आपल्याला दिवस आणि त्यांची मजुरी नेहमी व्यस्त प्रकारामध्ये असते, म्हणजे दिवसाच्या व्यस्त असते. म्हणजे मजुरी इकडे 4 घेणार तर इकडे 7.
आणि जसं की आपल्याला माहिती आहे की 13,200 ही दोघांची मिळून मजुरी आहे, म्हणून या संख्यांची बेरीज बघूया. तर दोघांची बेरीज किती येते 11 आणि विचारलेली मजुरी कोणाची आहे ए ची. तर ए च्या मजुरीचा घटक काय आहे 4. मग गुणिले किती करणार 4. लिहिणार काय 11 एक 11 परत उरले 2 11 दोन्ही 22 म्हणजे 1200 गुणिले 4 12 गुणिले 4 12 चौक 48 म्हणजे 4800 ए चा मजुरीचा वाटा. म्हणजे त्याच्या पूर्ण वाट्यांमधून ए चा वाटा किती आहे 4800. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिकत शिकत याच ठिकाणी सराव पण करायचा आहे. तर याच प्रकारातील स्क्रीनवर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा.